डायबिटीस बरा होऊ शकतो का किंवा ब्लड शुगर शरीरातली ही पूर्णपणे नॉर्मल होऊ शकते का या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे। कारण की आमच्याकडे न्यूरोथेरपीच्या विना औषध उपचारांनी अनेक लोकांचं HbA1c हे 5.7 पर्यंत आलेलं आहे। काही लोकांचं HbA1c 12 12.5 पर्यंत गेलेलं सुद्धा 5.7 पर्यंत आलेलं आहे आणि हे सगळं न्यूरोथेरपीच्या संपूर्णतः विना औषध उपचारांनी शक्य आहे। शरीराच्या रक्ताची उष्णता जेव्हा एका विशिष्ट पातळीच्या पेक्षा जास्त होते तेव्हा शरीरामध्ये ॲसिडोसिस होतो आणि हा ॲसिडोसिस कमी करण्यासाठी न्यूरोथेरपी म्हणजे एक रामबाण उपाय आहे। ॲसिडोसिसचे अनेक वेगवेगळे सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत, ज्याच्यातलं एक लक्षण म्हणजे डायबिटीस। असेच अजून वेगळे इतर लक्षणं म्हणजे अपचन होणे, जॉईंट पेन्स, त्याच्यानंतर पाईल्स होणे, अशा वेगळ्या वेगळ्या त्रासांचं मूळ कारण हे ॲसिडोसिस असतं। ॲसिडोसिस कमी करण्यासाठी आम्ही न्यूरोथेरपीमध्ये एक विशिष्ट प्रक्रिया करतो, त्याच्यामुळे सगळी ही लक्षणं ही कमी झालेली दिसतात। पाईल्स, जॉईंट पेन, अपचन, रात्री झोप न येणे, डिप्रेशन, हे सगळे त्रास हे साधारणपणे 10 ते 12 दिवसामध्ये कमी झालेले दिसून येतात। पण ते पूर्ण कमी व्हायला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो। न्यूरोथेरपी ही प्रक्रिया स्लो काम करते, पण जे काय काम करते त्याच्याने तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे आरोग्य नक्कीच लाभते। न्यूरोथेरपीचे उपचार घेण्यासाठी तुम्ही आमचं पुणे किंवा संभाजीनगरच्या केंद्रामध्ये येऊन उपचार घेऊ शकता।